नमः शिवाय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता लिखित बोधामृत. पुस्तक वाचन. मागील भाग पुढे चालू. विषय 21. मुमुक्षुची तयारी. 1. स्वप्नातून निवृत्त होण्याकरिता जसे ज्याचे त्याने जागे व्हावे लागते, त्याप्रमाणे जन्ममृत्यूची भ्रमंती चुकून घेण्यासाठी सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे साधन करून ज्याचे त्यानेच अज्ञान घालवावे लागते. 2. हिऱ्याची खरेदी करणारा मनुष्य जेव्हा सराफी दुकानात जातो, तेव्हा सराफ कपाटाचा आतला कप्पा उघडतो आणि त्याच्या आत पेटीतील मऊ कापडात गुंडाळून ठेवलेला हिरा बाहेर काढतो. त्याप्रमाणे स्वात्मसुखाच्या अपेक्षेने जेव्हा मुमुक्षू सद्गुरूजवळ अनन्यपणे याचना करतो, तेव्हा गुरु त्याचे हृदय कपाट उघडून अगदी बंदोबस्तीत ठेवण्यात आलेला सुखाचा ठेवा त्याच्या स्वाधीन करतात. 3. काळेपणा नाहीसा करण्याकरिता लोहानेच परिसाजवळ याचना करावी लागते, अथवा तहान भागण्यासाठी जसे आपणाला नदीपुढे वाकावे लागते, त्याप्रमाणे ध्येय गाठण्याची इच्छा सफल होण्याकरिता स्वतः मुमुक्षुनेच मनात किंतु न बाळगता सद्गुरूपुढे नम्र व्हावे लागते. 4. तहानलेल्या मनुष्याला पाण्यावाचून दुसरी कोणतीही वस्तू जशी अधिक मोलाची वाटत नाही, त्याप्रमाणे भवबंधनातून सुटण्याची इच्छा करणाऱ्या मुमुक्षूला परमेश्वराशिवाय जगातील सर्व वस्तू तुच्छ वाटल्या पाहिजेत. 5. गुरुबोध हा विषयासक्ताला विषासमान भासतो आणि मोक्षेच्छूला अमृतासमान वाटतो. मुमुक्षुने गुरुमुखाने बोधश्रवण केल्यावर त्याला परमेश्वर स्थिरचरात व्यापून असल्याचे ऐकीव ज्ञान होते. त्यावर देवाच्या भेटीची तळमळ तीव्र होऊन तो, हे चांदण्यांनो, हे वृक्षलतांनो, हे पशुपक्ष्यांनो, हे कृमीकीटक पाषाणांनो, तुम्ही देवाला पाहिले असेल तर मला एकवार दाखवा, असे म्हणून प्रत्येकाजवळ करुणा भागतो. बोध अंगी उतरल्यावर, हे परमेश्वरा, तू वृक्ष, लता, पशु, पक्षी, कृमी, कीटक, पाषाण या सर्वात व्यापून आहेस ना, तर मग मला दर्शन देऊन माझी तळमळ शांत का करीत नाहीस, असे म्हणतो. गुरुबोध अंगी मुरल्यावर जेथे पाहील तेथे त्यास प्रभूचे दर्शन घडते. त्यामुळे तो तद्रूप होतो. या स्थितीत सांगणारा किंवा ऐकणारा म्हणून शिल्लक उरत नाही. 6. गुरुबोध श्रवणाने प्रथम मुमुक्षू जागा झाला पाहिजे, म्हणजे आपल्या कर्तव्याची त्यास जाणीव व्हायला हवी. त्यावर गुरूंनी सांगितल्याप्रमाणे त्याच्याकडून साधनाभ्यास घडतो. गुरुकृपेने एकदा साधनाची पूर्तता झाली म्हणजे साधक कृतकृत्य होतो. 7. लहान मूल जिन्याची पहिली पायरी चढले म्हणजे त्यास पुढच्या पायऱ्या चढणे जसे सोपे जाते, त्याप्रमाणे एकदा श्रवणभक्ती साधली की मुमुक्षू साधक बनतो. त्यावर त्याला वेळोवेळी गुरुचे सहाय्य मिळत जाऊन शेवटी निर्विघ्नपणे तो ध्येय गाठतो. प्रथम मुमुक्षूला सर्वांगाचे कान करून गुरुबोध श्रवण करणे साधले पाहिजे. त्यानंतर कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन
या पायऱ्या चढते वेळी त्याला कोठेच अडखळावे लागत नाही. गुरुने सांगितलेला बोध मुमुक्षुने लक्षपूर्वक ऐकून तो हृदयात जतन करणे ही श्रवण भक्ती. ऐकलेला बोध येता जाता स्मरणात राहणे ही कीर्तन भक्ती. आपण ज्याचे स्मरण करतो तो प्रभू सदा सर्वदा आपल्या अगदी निकट आहे, तो आपलाच आहे याची पूर्ण खात्री होऊन निर्भयता अंगी बांधणे ही स्मरण भक्ती. श्रवण, कीर्तन व स्मरण या भक्तित्रय संगमात केव्हा पाहिजे तेव्हा वृत्ती प्रभूच्या ठिकाणी लीन करून साधकाने प्रेमसुखाचा आस्वाद घेऊ लागणे ही पादसेवन भक्ती. साधकाला चराचरात केवळ उपास्य दैवत दिसणे ही अर्चन भक्ती. साधकाच्या अंगातील ताठरपणा समूळ नाहीसा होऊन त्याच्या अंगी अत्यंत लीनता येणे ही वंदन भक्ती. साधकाच्या हृदयातील संकल्प विकल्प सर्व विरून जाऊन ते वासनारहित झाले की जे काही प्रभूचे ते सर्व साधकाचे होते, म्हणजे साधक प्रभूचा दास बनतो. करिता ही दास्य भक्ती. भक्ताने आपले हितगुज प्रभूला सांगणे आणि प्रभूने आपले हितगुज भक्ताला सांगणे ही सख्य भक्ती. मी तू पण विरहित स्वात्मसुख भोगीत राहणे ही आत्मनिवेदन भक्ती होय. 8. मोक्षाच्या अपेक्षेने मुमुक्षू चिकाटीने व लक्षपूर्वक उपासना जरी चालवू लागला तरी कुसंस्कारांचा साठा म्हणजे दुर्वासना ती नाना कारणे पुढे करून उपासनेत खंड पाडते. म्हणून मोक्षमार्ग आक्रमित असता पहिलं तीर गाठेपर्यंत मुमुक्षुला पदोपदी सद्गुरूंच्या सहाय्याची अत्यंत जरुरी आहे. 9. मुमुक्षुत्वाशिवाय बोधश्रवण करणे म्हणजे चाळणीत पाणी साठविण्याचा प्रयत्न केल्याप्रमाणे व्यर्थ होय. 10. जे मजे खातर समुद्रकिनाऱ्यावर जातात ते शंख शिंपले गोळा करीत बसतात, पण जे खास मोतीपोवळी मिळवण्यासाठी जातात ते मात्र समुद्रात खोल बुडी मारून ती हस्तगत करतात. त्याप्रमाणे संतांच्याकडे बद्ध जीव गेला तर तो त्यांचे बोलणे, चालणे, उठणे, बसणे याचेच अनुकरण करतो, पण मुमुक्षू मात्र त्यांचे रूप, रंग, वेश, भाषा, विद्वत्ता याकडे लक्ष देत नाही. फक्त त्यांच्या मुखातून येणारे शब्द झेलण्याकडे व ते जतन करण्याकडेच त्याचे लक्ष असते. त्यामुळे सत्वर तो त्यांची कृपा संपादन करतो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.